जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी महाविकास आघाडी किंवा भाजपा महायुती यापैकी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने सत्तेचं त्रांगड निर्माण झाले। सत्तेत अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। महायुतीकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, मात्र जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता अजितदादा गट आणि शिवसेनेचा कल महाविकास आघाडीकडे दिसत आहे। याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकमत होत असून राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची 2 दिवसात भेट घेणार आहेत। मिनी मंत्रालयात महाविकास आघाडी किंवा भाजपा महायुतीला बहुमत मिळाले नाहीये। सत्तेसाठी महायुतीला अवघी 1 जागा कमी पडते, तर भाजपला मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्यातील सत्तेत असलेला शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाला सोबत घेऊन लागणार आहे। गेल्या काही दिवसांपासून आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असून अद्याप अंतिम तोडगा निघाला नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अजितदादा गटाने काही ठिकाणी महाविकास आघाडीची समझोता करून लढवली आहे, त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीसोबत जावं लागेल असा सूर आता नेत्यांमधून उमटत आहे। अजितदादा पवार पक्षाकडे 6 सदस्य आहेत। राष्ट्रवादीचे बहुतांश नेते महाविकास आघाडीबरोबर जाण्याची भूमिका घेत असल्याने आघाडीसोबतच जाणे जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जाते। पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत जिल्ह्यातील पक्षाचे नेते चर्चा करणार आहेत। 2 दिवसात सर्व नेते हे मुंबईला जाणार आहेत। आटपाडीतील साई मंदिर चौक ते साठे चौक पर्यंत रस्त्याचं काम चालू आहे। हा रस्ता 14 मीटर रुंदीचा आहे, परंतु बस स्थानक ते शेटफळे चौकापर्यंत हा रस्ता 11 मीटर रुंदीचा संबंधित ठेकेदार करत असल्यामुळे इस्टिमेटनुसार रस्ता करावा अशी मागणी शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील आणि राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी केली आहे। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत याबाबत जाब विचारण्यात आला। आपल्या हक्कांचा रस्ता हा व्यापाऱ्यांना विचारात घेऊन 14 मीटर करण्यात यावा असा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिलाय। आटपाडी हे तालुक्याचे ठिकाण असून शहरातील नागरिकांचा विचार केला पाहिजे। अपघात आणि ट्रॅफिकची समस्या दूर करण्यासाठी 14 मीटर रस्ता होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले। नगरपंचायत निवडणुकीनंतर रस्ते कामाची सुरुवात झाली असली तरी सत्ताधाऱ्यांच्या सूचनेमुळे रस्त्यांची रुंदी कमी करण्याचा प्रकार आटपाडी बस स्थानक परिसरात घडला आहे। त्यामुळे पूर्वी प्रस्तावित 14 मीटरचा रस्ता आता 11 मीटरचा रस्ता होत असल्यामुळे लोकांमधून संताप व्यक्त होतोय। स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पुढाकाराने आटपाडीत साई मंदिर ते बस स्थानक, सांगोला चौक ते नगरपंचायत मार्ग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकापर्यंतच्या रस्त्यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला। अनेक अडथळे पार करत दोन्ही बाजूने काही अंशी रस्त्याचं काम झालं। नगरपंचायत निवडणूक कालावधीत रस्त्याचं काम बराच वेळ बंद राहिलं। निवडणुका झाल्या, आता भाजपची सत्ता आली। नगरपंचायत सत्ता आल्यानंतर मात्र रस्त्याची पूर्वी आखण्यात आलेली रुंदी कमी करून 14 मीटरऐवजी 11 मीटरने रस्ता करण्याच्या सूचना करण्यात आल्या। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पदाधिकारी आक्रमक होऊन पहिली मापे दिली आहेत, तसाच रस्ता करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणारी 10वीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे। पहिलाच पेपर माय बोलीचा कॉपीमुक्त झालाय। परीक्षेसाठी शिक्षण विभागाची 40 भरारी पथके असून त्यांच्या अनेक केंद्रांवर तपासणी करण्यात आली आहे। जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाला नाही अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे। 10वीसाठी जिल्ह्यातील 105 केंद्रांवर परीक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे। 39,628 विद्यार्थ्यांनी 10वीच्या बोर्ड परीक्षेस बसलेत। पहिला पेपर असल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता। परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजल्यापासून विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली होती। अनेक पालक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवत होते। केंद्राच्या आत जाण्यापूर्वी काही विद्यार्थी हातात पुस्तक घेऊन उजळणी करत होते। केंद्राबाहेर कडक पोलिसांचा बंदोबस्त होता। पेपरचे शांततेत वाचन करावे। सकाळी 11 ते 2 या वेळेत परीक्षा झाली आहे। परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण विभाग आणि महसूल विभागाची 40 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे। यामध्ये माध्यमिक, प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांचा या पथकांमध्ये सहभाग आहे। या पथकांनी शुक्रवारी परीक्षेच्या कालावधीत वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या। परीक्षा केंद्रांवर CCTVचा वॉच असल्याने गैरप्रकारांना आळा बसल्याचं चित्र दिसत आहे। भिगवण प्रकरणी पोलिसांनी सुमोटो दाखल करावा, अन्यथा आपण रस्त्यावर उतरू, गोपीचंद पडळकर यांनी इशारा दिलाय। पीडित मुलीने तिच्या व्हिडिओमध्ये 9 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं सांगितले। त्यामुळे अल्पवयीन असताना तिला जाळ्यात अडकवलं गेलं, तिच्यावर अत्याचार झाले। त्यामुळे आता इतर कोणत्याही गोष्टीची वाट न बघता सुमोटो दाखल केला पाहिजे अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे।
आमदार पडळकर म्हणाले की हे बघा, त्या मुलीच्या भावाचं आणि आईचं म्हणणं आहे की डोळ्यात चटणी टाकूनच या मुलीला पळवलंय. जर यांचे प्रेम संबंध होते, त्यांच्या घराला लागून घर आहे, तर मग बाजारातून तिला पळवायची काय गरज होती? रोज 24 तास एकाच ठिकाणी येत ना, ते एकाच गावातील आहेत, शेजारी राहतात, तर या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जाते. तर पोलीस प्रशासनाला माझं आवाहन आहे, विनंती आहे की याच्या मुळामध्ये जाऊन या प्रकरणाच्या पाठीमागे कोण आहे, यांना सपोर्ट कोण करतं, त्याच्यामागे कोणाची शक्ती आहे, हे सर्व तपासून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि मुलीला आईबापाच्या ताब्यात दिलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे. असंही पुढे पडळकर म्हणाले की तुम्ही रोज तिथेच राहता, जायचं आहे त्याला काय 2 मिनिटातही कारण पुरेसं आहे, परंतु याला जर दबाव टाकून काहीतरी वेगळं वळण दिलं जात आहे, तर त्याच्या मुळाशी पोलिसांनी जावं. पोलीस प्रशासन चांगले सहकार्य करत आहेत, मी पुणे पोलिसांचे आभार व्यक्त करतो, परंतु मुलगी जोपर्यंत तिच्या घरच्यांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत हे प्रकरण त्यांनी लावून धरावं, अशी ही मागणी मी करतोय, असंही पडळकर म्हणाले. विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा आणि इतर वर्गवारीतील 83,500 ग्राहकांकडे 10,45,00,000 रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या 2 महिन्यात परिमंडल अंतर्गत 2,997 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा, असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे. कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील घरगुती 3,88,901 ग्राहकांकडे 31,67,00,000 रुपये, व्यावसायिक 35,176 ग्राहकांकडे 9,03,00,000 रुपये, औद्योगिक 6,035 ग्राहकांकडे 7,09,00,000 रुपये, सार्वजनिक सेवा 6,099 ग्राहकांकडे 3,50,00,000 रुपये आणि इतर वर्गवारीतील 1,852 ग्राहकांकडे 49,00,000 रुपयांच्या वीज बिलांची थकबाकी आहे. सांगली जिल्ह्यातील सांगली शहर विभागात 42,033 ग्राहकांकडे 6,52,00,000 रुपये, सांगली ग्रामीण विभागात 41,488 ग्राहकांकडे 3,93,00,000 रुपये, ईश्वरपूर विभागात 44,286 ग्राहकांकडे 7,31,00,000 रुपये, कवटेमंगळ विभागात 34,046 ग्राहकांकडे 3,47,00,000 रुपये आणि विटा विभागात 43,012 ग्राहकांकडे 5,60,00,000 रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील 2,927 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असं आवाहन महावितरणाकडून करण्यात आलं आहे. सांगलीतील एसटी स्टँड परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात दिरंगाई होत आहे. 14 एप्रिलपूर्वी पुतळा न बसवल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी दिलाय. तर स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची पाहणी केली. यांसह अनेक ठिकाणची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी नगरसेवक मयूर पाटील, ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग शेख, सलमा इरफान शिकलगार यांच्यासह काँग्रेस नगरसेवक, महापालिका अधिकारी उपस्थित होते. याची माहिती देताना मंगेश चव्हाण म्हणाले, येथील एसटी स्टँड परिसरातील डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा सुशोभीकरण कामाची पाहणी केली. 1.5 वर्षांपासून हे काम सुरू आहे. मागील 14 एप्रिल रोजीही पुतळा बसवला नव्हता. त्यामुळे आंबेडकर प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या 2 महिन्यात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत पुतळा न बसवल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत काढा, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्रिकोणी बागेत धर्मवीर संभाजी महाराज यांचा 12 फुटी उंचीचा पुतळा उभारण्याचं काम मंजूर झाले. त्यासाठी 1.5 कोटींचा निधीही मंजूर केलाय. तरीही काम सुरू केलं नाही. संबंधित ठेकेदाराला आदेश दिलेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणासाठी 40 लाखांचा निधी मंजूर आहे. या निधी 2 कोटी करावा आणि स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशा सूचना दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितले. अपुरा पाणीपुरवठा ड्रेनेज योजनेबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली आहे. ड्रेनेज योजनेचं काम 80% पूर्ण झालंय, 20% काम राहिले. यासाठीचा 6 ते 8 कोटींचा निधीही शिल्लक आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील शेतकरी गेले 2 वर्ष झाले संघर्ष करत आहेत. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय कौलापुरातील बैठकीत घेण्यात आलाय.
कोल्हापूर येथील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची बैठक पार पडली। यावेळी किसान सभेचे नेते कॉम्रेड उमेश देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई दिगंबर कांबळे, प्रवीण पाटील, अधिक पाटील, घनश्याम नलवडे, भूषण गुरव, विष्णू सावंत, गजानन सावंत, विष्णू पाटील, उमेश येडके, आनंदा माळे आदी जण उपस्थित होते। परभणी येथे पोलीस दडपशाही सुरू केली आहे। शेतकरी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत। शासन प्रचंड हुकुमशाही पद्धतीने वागते। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्यावर सुरू असलेल्या दडपशाहीचा निषेध बैठकीत करण्यात आला आहे। शक्तीपीठ महामार्ग करून शासन बागायती जमिनी उद्ध्वस्त करत आहे। रत्नागिरी नागपूर महामार्ग अस्तित्वात असताना या नव्या महामार्गाची गरज काय आहे? या विरोधात आता शेतकरी आक्रमक लढा उभारणार आहेत। शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकजूट करून राज्यव्यापी लढा उभारण्यात आला आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। सकाळी 10 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे। आम्ही जीव देऊ पण शक्तीपीठ महामार्गाला 1 इंच जमीन देणार नसल्याचा निर्धार सर्व शेतकऱ्यांनी केला आहे। महापालिका क्षेत्रातील व्यापारी आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यासाठी एक समिती नेमावी अशी मागणी महापालिका क्षेत्रातील व्यापारी संघटनांनी केलेली आहे। पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली आहे। व्यापारी संघटनेच्या वतीने महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा सत्कार केला। यावेळी मिरज व्यापारी असोसिएशनचे विराज कोकणे, कुपवाड व्यापारी संघटनेचे अमर दिडवळ, बिरू अस्की आणि व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा तसेच ज्येष्ठ व्यापारी तात्या गडदे आदी जण उपस्थित होते। यावेळी महापालिका क्षेत्रातील व्यापारी आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय राखणे आवश्यक आहे। त्यासाठी एक समिती नेमावी अशी मागणी व्यापारी प्रतिनिधींनी महापौर, उपमहापौर आणि विरोधी पक्षनेत्यांकडे केली आहे। महापौर धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर गजानन मगदूम यांनी लवकरच सर्व अधिकारी आणि संघटना यांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी व्यापारी समस्या सर्वच मार्गी लावण्यासाठी संधी द्यावी, आम्ही त्या प्राधान्याने मार्गी लावू असं आश्वासन दिलं। नूतन पदाधिकारी संवेदनशीलपणाने व्यापारी समस्या हाताळतील अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली। तसेच आयुक्तांची कारवाई आणि बाजारपेठ यांच्यामध्ये लोकप्रतिनिधी असावे जेणेकरून अन्यायी कारवाई होणार नाही अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे। कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील 3 द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून द्राक्ष माल खरेदी करून 1 महिन्यात पैसे देतो असे सांगून आंध्र प्रदेश राज्यातील दलालांनी 14,49,231 रुपयांना गंडा घातलाय। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आंध्र प्रदेशातील दलालाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केलाय। मार्च 2022 ते काल अखेर वेळोवेळी फसवणूक केल्याची घटना घडली आहे। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात कृष्णदेव पंडित डुबोले या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने फसवणूक केल्याची पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। आरोपी साई फ्रूट कंपनी रावलपालम आंध्र प्रदेश या कंपनीचे मालक सिरगम रमेश, सिरगम कोंडलराम आणि त्याचे वडील सिरगम मुरलीकृष्णा यांनी फिर्यादी कृष्णदेव पंडित डुबोले यांच्या द्राक्ष बागेतून 9,26,511 रुपये किमतीची सुमारे 21 टन 584 किलो द्राक्ष मालाच्या एकूण 6,564 पेट्या आणि तात्यासाहेब राजाराम पाटील यांच्या द्राक्ष बागेतील 1,99,230 रुपये किमतीची सुमारे 4 टन वजनाच्या 1,245 पेट्या तसेच मुरारराव ज्ञानदेव पाटील राहणार कुची यांच्या द्राक्ष बागेतील 3,23,400 रुपये किमतीच्या 9 टन 240 किलो वजनाच्या द्राक्ष मालाच्या 2,310 पेटी अशी एकूण द्राक्ष खरेदी करून सदर फिर्यादी आणि इतर द्राक्ष उत्पादक शेतकरी यांना द्राक्षाचे एकूण 14,49,231 रुपये 1 महिन्यानंतर देतो असं सांगून द्राक्ष नेली आहेत। फिर्यादी आणि शेतकरी यांना सदरचे पैसे दलालांनी आजपर्यंत न देता त्यांची फसवणूक केली आहे। द्राक्ष उत्पादक शेतकरी कृष्णदेव डुबोले यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात साई फ्रूट कंपनी रावलपालम आंध्र प्रदेशचे मालक सिरगम रमेश, सिरगम कोंडलराम आणि त्यांचे वडील सिरगम मुरलीकृष्णा यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे।